ज्योतिबा डोंगरावरती झालेला तो राडा, तो व्हायरल व्हिडिओ आणि त्यानंतर पुजाऱ्यांनी भाविकांवरती केलेले गंभीर आरोप, या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरलाय. पण आता या वादाला एक नवं आणि आक्रमक वळण मिळालंय. ज्योतिबा पुजाऱ्यांच्या आरोपांविरोधात परिते गाव एकवटलं असून आज संपूर्ण गावामध्ये कडकडीत बंद पाळत निषेध रॅली काढण्यात आली. घटनेचं गांभीर्य असं की ज्योतिबा येथील पुजाऱ्यांनी भाविकांवरती मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल्याचा आणि मंदिराचं पावित्र्य धोक्यात आणल्याचा ठपका ठेवला होता. मात्र करवीर तालुक्यातील परिते ग्रामस्थांनी हे सर्व आरोप पुराव्यानिशी धुडकावून लावले आहेत. परितेकरांचा सवाल असा आहे की जे गाव स्वतःच्या यात्रेनिमित्त 3 दिवस मद्य विक्री आणि मटणाची दुकानं बंद ठेवण्याचा अधिकृत निर्णय घेतं, ते गाव ज्योतिबाचं पावित्र्य कसं काय बिघडवेल? गेल्या 15 वर्षांपासून परिते गाव आपली मानाची शासनकाठी घेऊन अत्यंत निष्ठेनं ज्योतिबाच्या चरणी सेवा अर्पण करत आहे. ही परंपरा, ही श्रद्धा आणि ही शिस्त आम्ही आजही जपतोय. असं असताना पुजाऱ्यांनी केलेलं मद्यधुंद असण्याचे आरोप या धांदामध्ये खोटे आहेत, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय. आज याच अन्यायाविरोधात परिते गावातील आबालवृद्ध रस्त्यावरती उतरलेत. हातात निषेधाचे फलक आणि अन्यायाविरुद्धचा एल्गार पुकारत संपूर्ण गावातून भव्य रॅली काढण्यात आली. आमच्या श्रद्धेचा अपमान खपवून घेणार नाही, अशी गर्जना यावेळी करण्यात आली आहे. परितेच्या सरपंचांनीही या प्रकरणावरती स्पष्ट भूमिका मांडली असून पुजाऱ्यांनी स्वतःची चूक लपवण्यासाठी भाविकांना बदनाम केल्याचा आरोप त्यांनी केलाय. ज्योतिबा डोंगरावरील तो राडा नेमका कशामुळे झाला, तो व्हिडिओ नेमका काय सांगतो आणि आता परितेकरांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण एक मात्र नक्की की श्रद्धेच्या नावाखाली भाविकांचा होणारा अपमान आता गावानं मनावरती घेतलाय. या चांगल्या उत्साहाच्या काळात आपल्याला गाव म्हणून एका वाईट घटनेला सामोरं जायला लागते. त्याबद्दल आपल्याला प्रथमतः या गोष्टीचा मी निषेध करतो. काल आपण भल्या उत्साहात आपण गेली 10-15 वर्ष यात्रेचा उत्सव साजरा करतो. यात्रेच्या पहिल्या दिवशी आपण नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात ज्योतिबाच्या चरणी लीन होऊन तिथनं आपण आपल्या कार्तिकीशी पूजन करून आपल्या गावात त्याचं परत आणतो आणि आपल्या उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात करतो. या इतक्या वर्षाच्या काळात आपण जे काही एवढा उत्सव मोठ्या प्रमाणात केला, त्यावेळेला आपल्या गावातून मला अभिमान वाटतो आमच्या गावाचा की कधीही अनुचित प्रकार आम्ही कुठे बाहेर जाऊन केलेला नव्हता. आणि कालचाही दिवस त्याला अपवाद फक्त आणि फक्त त्यांच्या एका चुकीमुळे झाला. कालची परिस्थिती बघता काही गोष्टी आम्हाला कळायला वेळ गेला. मोठ्या उत्साहात चाललेला कार्यक्रम त्याचं गालबोट लावण्याचं काम तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांच्याकडनं झालं. मुळातच या गोष्टींचा आज मुख्य दिवस यात्रेचा असताना आपल्या गावातलं आनंदाचं वातावरण असताना ह्या प्रकारात जाऊ नये आमच्या इच्छा होती. पण आज जो काही प्रकार आमच्या पत्रकातनं छापून आला, गंभीर असे आरोप आमच्या गावातल्या मुलांच्यावर आणि युवकांच्यावर लावले गेले. दारू पिऊन धिंगाणा घातला, पुजाऱ्यांची छेड काढणे, महिलांची छेड काढणे, असे गंभीर आरोप आमच्या मुलांच्यावर आणि आमच्या ग्रामस्थांच्यावर केले. असा कुठलाही प्रकार आमच्याकडनं तिथे घडलेला नाही. या गावचा प्रमुख नागरिक या नात्यानं या संपूर्ण ज्यांनी ह्या गोष्टीचा या पत्रकातनं ज्यांना ही बातमी समजली असेल त्यांना मी कळवू इच्छितो, असा कोणताही अनुचित प्रकार माझ्या ग्रामस्थांच्याकडनं घडलेला नाही याची मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो. आणि प्रथमतः ही गोष्ट त्यांनी विचारपूर्वक ही पत्रकाला द्यायला पाहिजे होती. कारण काल सुद्धा आमच्या दोघांच्या तिथल्या स्थानिक प्रशासनाने आमच्या चर्चा झाल्यानंतर असं ठरलं होतं की झाला हा प्रकार गैरसमजातनं झालाय आणि त्याच्यावर वाढीचार न लावता आपण ही सामोपचाराने भेटूया. आणि त्यावरच आम्ही ठाम होतो, त्यांनीही ठाम होते. पण त्यांनी जी पत्रकबाजी केली, त्यात जे आरोप केले हे आम्हाला अपेक्षित नव्हते. तेव्हा ह्या सर्व गोष्टींचा, या सर्व आरोपांचा मी खंडन करतो. आणि ह्या काल जे काही घटना आमच्या ग्रामस्थांच्या बाबतीत घडली, आराध्य दैवत आहे, महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे, तिथं असे अनुचित प्रकार भाविकांच्या बाबतीत होत असतील तर ते निंदनीय आहे. आणि ह्याच कारणासाठी मी या गावचा प्रमुख या नात्यानं आणि या सर्व ग्रामस्थांच्या वतीने या गोष्टीचा निषेध करतो. आणि येत्या काळात जे काही त्या प्रशासनाला किंवा प्रशासनाला आम्ही संविधान मार्गाने आम्हाला जे काही गरजेचे असतील ते सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. आम्हाला माहिती मिळाली, आम्ही मगाशी म्हटलं तसं वेळ झाला, नेमकी घटना काय घडली होती याचं मूल्यांकन करायला आम्हाला वेळ गेला. पण त्यात कुठलीही ही चूक आमच्या ग्रामस्थांची नव्हती. जे काही चुकीचं घडलं ते त्यांच्याकडनं वर्तन घडलं आणि त्यातनं झालेला हा सगळा प्रकार आहे.
आणि त्यांनी जे आमच्यावर जबरदस्ती केल्याचा प्रयत्न केला, त्यातनं आम्हाला ते काही गोष्टी तडजोडी म्हणून आम्ही स्वीकाराव्या लागल्या. आम्ही तिथं माफीनामा दिला. त्याचा अर्थ कारणच असं होतं की तिथं परिस्थितीच अशी बनवली होती. आमच्यासारख्या प्रमुख माणसांना सगळं त्यांनी बंदी बनवलं की तुम्ही इथनं आम्हाला ती पोरं आणल्याशिवाय इथनं सोडायचं नाही. आमची जबाबदारी होती. आमची गावातली 100-500 पोरं तिथं होती. लहान पोरं, शाळेला जाणारी मुलं सुद्धा मोठ्या उत्साहात तिथं आली होती आणि त्यांना शोधायला ती पळत होती सगळीकडनं. आणि अशा वेळेत आम्हाला जे काही उचित वाटलं, आमच्या सगळ्या ग्रामस्थांची सुरक्षा महत्वाची होती, त्यासाठी आम्ही तो निर्णय घेतला आणि तडजोडीचा मार्ग स्वीकारून आम्ही त्यांना कमीपणा घेऊन त्यांना सांगितलं आम्हीच माफी तुमची मागतो, आमच्याकडून चूक घडली अशी आणि आम्हाला इथनं जाऊ द्या. आणि तेव्हा आम्ही त्यांच्याकडे ते लिहून दिलं. पण याचा अर्थ असा तुमच्या सगळ्यांचा आरोप मी त्यांचं मान्य करतोय असा नव्हता. त्यावेळेची ती तडजोड होती आमच्या गावच्या लोकांची आणि आमच्या सगळ्या मुलांची सुरक्षा महत्वाची होती. त्यावेळेला आम्ही तो पर्याय दिल्यानंतर मार्ग होता. आणि त्यांनी जे काही आरोप केले त्यापैकी एक प्रमुख आरोप असा आहे की तिथं दारू पिऊन दंगाना घडला. मोठी हास्यास्पद गोष्ट आम्हाला ग्रामस्थांना काय वाटते तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण यात्रा सुरू झाल्यापासून आपण यात्रेचे 3 दिवस आपली ग्रामपंचायत गेली 15 वर्ष सातत्याने, ह्याच वर्षी म्हणत नाही, गेली 15 वर्ष सातत्याने एक नोटीस काढतोय आपल्या गावात. आपलं गाव एवढं व्यापारी केंद्र असताना सुद्धा आमच्या गावात जेवढे बार असतील, मटण दुकान असतील, हॉटेल असतील, त्यांना आपण लेखी आदेश काढतोय, नोटीस देतोय की या 3 दिवसाच्या काळात यात्रेचा उत्साह आमच्या मोठ्या स्वरूपात होतोय. या 3 दिवसाच्या काळात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मद्य विक्री, दारू विक्री किंवा मटण व्यवसाय विक्री किंवा मटणाची दुकान किंवा हॉटेल सुद्धा चालू ठेवता येणार. आणि त्याचा हा पुरावा आमच्याकडे आहे. आणि तो जो त्यांनी आरोप केला की आमची पोरं तिथं दारू पिणे, आम्ही जर आमच्या गावचं पावित्र्य राखायसाठी जर आम्ही दारू बंदी करत असेल तर तुमच्यासारख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत मूळ स्थान असणाऱ्या ठिकाणी आम्ही दारू पिऊन दंगा करीन द्यावा. एवढं साधं लॉजिक त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं. त्याने आरोप करताना सुद्धा आमच्यावर गंभीर आरोप केले. आम्ही या सर्वांचा या आरोपांचं खंडन करतो आणि या प्रशासनाचा तिथल्या स्थानिक त्या ज्यांनी तिथं आम्हाला या गोष्टींवर अशा परिचय वागणूक दिली त्यांचा जाहीररित्या निषेध करतो आणि थांबतो. धन्यवाद.